म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन घडी कानुबाचे ध्यान यथमती यथवकाश अभंगाच्या चारही चरणाचा विचार आपल्या समोर मांडलाय. आमच्या संस्थेचा नियम आहे महाराज. स्वानंद सुखदेवाशी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील जेवढी सगळी गुरुवर्य मंडळी असेल आमच्याकडे असा प्रकारचा एक प्रघात आहे. पहिला अभंगाचा भाव सांगा आणि मगच काला सांगा. आज काल्याचं कीर्तन आहे ना, पहिला अभंगाचा भाव सांगा आणि मग काला सांगा. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काला म्हटला का चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्णाने जे चरित्र गोकुळात केलं त्या चरित्राचा उच्चार करा, अर्थात ते चरित्र सांगा, असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. विठाला भगवंताच्या चरित्राला सुरुवात झाली. तसं भगवान कृष्णाचं चरित्र हे मथुरेतून सुरू झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आता मी तिकडे लांब होणार, अजिबात लांब होणार नाही. भगवंताचं प्राकट्य मथुरेमध्ये झालं. भगवान प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती देवकी वसुदेवाच्या समोर प्रगट झाली. भगवान प्रगट झाल्याबरोबर देवकी म्हणू लागली, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजीठी, जने कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, म्हणून तुम्ही याला लपवा. कोण म्हणत होतं? देवकी वसुदेवाला सांगत होती. भगवान हे ऐकत होते. भगवान म्हणले लपवा नाही, तुम्ही दोघे गपवा. लपवण्याच्या भानगडीत पडूच नका. आणि तुम्ही मला कितीही लपवलं तरी तो मला मारल्याशिवाय राहणार कोण? कंस. आणि मग कृष्णाने सांगितलं, आई बाबा मी तुम्हाला जगा वाटतो. अरे तू जगावा वाटतो म्हणूनच हातापायात बेड्या घालून घेतल्या. मग वाटत असेल तर नंदाच्या घराला